काही वर्ष निघून गेली, काही साल निघून गेले, सेंचुरीज निघून गेले, अशी झाली. लोक आता त्यांचं राज्य फक्त ॲप्रिशिएट करतात. हे राज्य ॲप्रिशिएट करण्यापेक्षा आपल्याला डिस्प्लेस कसं केलं हेच त्या ठिकाणी शोधत बसलेले आहेत. आणि म्हणून कोताही राजकारण चाललेलं अशी परिस्थिती आहे. तेव्हा ह्या कोताही राजकारणापासून जे आहे ते ओबीसीने शहाणं व्हावं असं माझं त्यांना आव्हान आहे. हे काही धर्माचे ठेकेदार नाही आहेत, हे ब्राह्मणशाहीचे ठेकेदार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांचा हा सगळा खटाटोप चाललेला आहे. थँक्यू. ते आम्ही सर आत्ता जे सोशल इंजिनिअरिंग जे करतो त्याच्यामध्ये एका बाजूला आदिवासी जेवढे समूह आहेत त्या सगळ्यांना एकत्र करतो आहे आणि बऱ्यापैकी यश आले असं आम्ही म्हणू. येत्या 1-2 आठवड्यामध्ये सगळेच ओबीसी सगळेच आदिवासी एकत्र येऊन इलेक्शन लढतील असं ते जाहीर करतील. दुसऱ्या बाजूस जे आहे ते जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्यामुळे जिल्ह्यातलं असणारं ओबीसी संघटन जे आहे ते आम्ही उभं करतो आणि त्यांच्याबरोबर बसून असणारं इलेक्शन लढण्याचा त्यांचाही मानस आहे आणि आमचाही मानस आहे. त्याच्यामुळे हे एक नव्या सामाजिक युतीतून राजकारण असं असताना आम्ही सुरुवात करतो. सर, बदलापूरची घटना झालेली आहे, मात्र अजूनपर्यंत आरोपी फरार आहे, CCTV गायब आहे, तर आरोपी फरार असून सरकार वाचवतंय का? सरकार पूर्णपणे वाचवते. दुर्दैवाने मी असं म्हणेन की जुन्या पद्धतीचा असणारा नियम BJPच्या कालावधीमध्ये पुन्हा लागतो आहे. तो म्हणजे आरोपी ब्राह्मण आहे म्हणून RSS त्याला पकडू देत नाही का, याचा खुलासा RSSनी करा, मोहन भागवतांनी करावा. त्यांनी इश्यूज केले आहेत का? का एका बाजूला एकनाथ शिंदे म्हणतात आहेत की आम्ही अरेस्ट करणार आणि दुसऱ्या बाजूला RSSचा दबाव आहे का त्यांना पकडू नका म्हणून. याचा खुलासा मोहन भागवतांनी करावा. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं अजूनही एकमत नाही आहे. शरद पवार म्हणतात की निवडणुकीनंतर काय आहे ते ज्याच्या संख्याबळ पाहून आपण मुख्यमंत्री करू. ते त्यांचं भांडण ते बघतील, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे त्याच्याशी. सांगू ना आम्ही आपल्याला. सर, RSSची पलक्कडमध्ये 3 दिवसीय समन्वय बैठक पार पडली. मंदिराचा मुद्दा आता झालेला आहे, मंदिर तयार झालेलं आहे. आता कमंडल नंतर मंडल हातात घेतलं आहे. जातनिहाय जनगणनेबाबत RSSची जी भूमिका आहे की ते करणं जर संवेदनशील विषय आहे त्यावर राजकारण करू नये आणि केवळ तो इलेक्शनचा मुद्दा असू नये असं RSS आणि भारतीय जनता पक्ष दोघंही साले खोटारडे आहेत, 1 नंबरचे खोटारडे आहेत. मतलबी आहेत एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये यांनी ॲफिडेव्हिट दाखल केलं आहे की आम्ही असणारा जातनिहाय जनगणना करू शकत नाही. ते ॲफिडेव्हिट न विड्रॉ करता लोकांना असणारा भूलतापा द्यायला लागलेत की आमचा जातगणनेला पाठिंबा आहे. त्याच्यामुळे हे 1 नंबरचे खोटारडे आहेत. ओबीसीनी यांच्यावरती असणारा विश्वास ठेवू नये आणि यांच्यापासून जेवढं लांब जाता येईल तेवढं 2 हात लांब जावे अशी ओबीसीना विनंती आहे. नितीन गडकरी आज बोलले की जर शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेनलेस स्टीलचा असता तर बहुतेक तो कोसळला नसता. जावई शोध लावलेला दिसतोय. त्याच्या पलीकडे मी काहीच कॉमेंट करू शकत नाही. सर, जो पुतळा कोसळलेला आहे त्या प्रकरणी अजूनही अटक झालेली नाही आहे, ते पुन्हा RSSशी संबंधित आहे. आणि ज्या पद्धतीने असणारं मुख्यमंत्री असेल आणि एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली. दुसऱ्या बाजूस RSSशी संबंधित असणारे जे मुख्यमंत्री आहेत ते माफीच मागायला तयार नाही आहेत किंवा खेदसुद्धा व्यक्त करायला तयार नाही आहेत. उलट त्यांचं तिसरंच तथ्य काहीतरी बाहेर निघालेलं आहे.
तर शिवाजी महाराजांचं राज्य जाऊन बरीच वर्ष झाली, तरी जी सळसळ आहे ती अजून संपलेली आर एस एसमधनं मला दिसत नाही आहे. त्याच्यामुळे असं फार कारवाई होईल असं नाही. जनतेने लक्षात घ्यावं की हे सळसळणाऱ्या व्यक्तींना पुन्हा सत्तेवरती बसवायचं का? शिवाजी महाराजांनी सुरत लुटली का यावर आता वाद सुरू आहे. म्हणूनच तर मी म्हणालो ना की जुनं म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल की ते आता शिवाजी महाराजांचा नापण असणारं महाराजांना काही वर्ष निघून गेली, काही साल निघून गेले, सेंचुरीज निघून गेले, अशी झाली. लोक आता त्यांचं राज्य फक्त ॲप्रिशिएट करतात. हे राज्य ॲप्रिशिएट करण्यापेक्षा आपल्याला डिस्प्लेस कसं केलं हेच त्या ठिकाणी शोधत बसलेले आहेत, आणि म्हणून कोताही राजकारण चाललेलं अशी परिस्थिती आहे. तेव्हा ह्या कोताही राजकारणापासून जे आहे ते ओबीसीने शहाणं व्हावं असं माझं त्यांना आव्हान आहे. हे काही धर्माचे ठेकेदार नाही आहेत, हे ब्राह्मणशाहीचे ठेकेदार आहेत, आणि त्याच्यासाठी त्यांचा हा सगळा खटाटोप चाललेला आहे. थँक्यू. विधानसभा निवडणूक लागली आहे, कशी तयारी सुरू आहे, कोणते पक्ष सोबत येण्याची हालचाली सुरू आहे काय? ते आम्ही सर आत्ता जे सोशल इंजिनिअरिंग जे करतो त्याच्यामध्ये एका बाजूला आदिवासी जेवढे समूह आहेत त्या सगळ्यांना एकत्र करतो आहे, आणि बऱ्यापैकी यश आले असं आम्ही म्हणू. येत्या 1-2 आठवड्यामध्ये सगळेच आदिवासी एकत्र येऊन इलेक्शन लढतील असं ते जाहीर करतील. दुसऱ्या बाजूस जे आहे ते जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्यामुळे जिल्ह्यातलं असणारं ओबीसी संघटन जे आहे ते आम्ही उभं करतो, आणि त्यांच्याबरोबर बसून असणारं इलेक्शन लढण्याचा त्यांचाही मानस आहे आणि आमचाही मानस आहे. त्याच्यामुळे हे एक नव्या सामाजिक युतीतून राजकारण असं असताना आम्ही सुरुवात करतो. सर, बदलापूरची घटना झालेली आहे, मात्र अजूनपर्यंत आरोपी फरार आहे, CCTV गायब आहे, तर आरोपी फरार असून सरकार वाचवतंय का? सरकार पूर्णपणे वाचवते. दुर्दैवाने मी असं म्हणेन की जुन्या पद्धतीचा असणारा नियम BJPच्या कालावधीमध्ये पुन्हा लागतो आहे. तो म्हणजे आरोपी ब्राह्मण आहे म्हणून RSS त्याला पकडू देत नाही का, याचा खुलासा RSSनी करा, मोहन भागवतांनी करावा. त्यांनी इश्यूज केले आहेत का एका बाजूला एकनाथ शिंदे म्हणतात आहेत की आम्ही अरेस्ट करणार, आणि दुसऱ्या बाजूला RSSचा दबाव आहे का त्यांना पकडू नका म्हणून. याचा खुलासा मोहन भागवतांनी करावा. सर, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं अजूनही एकमत नाही आहे. शरद पवार म्हणतात की निवडणुकीनंतर काय आहे ते ज्याच्या संख्याबळ पाहून आपण मुख्यमंत्री करू. ते त्यांचं भांडण ते बघतील, आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. किती जागांवर तयारी करते सर? सांगू ना आम्ही आपल्याला. सर, RSSची पलक्कडमध्ये 3 दिवसीय समन्वय बैठक पार पडली. मंदिराचा मुद्दा आता झालेला आहे, मंदिर तयार झालेलं आहे. आता कमंडल नंतर मंडल हातात घेतलं आहे. जातनिहाय जनगणनेबाबत RSSची जी भूमिका आहे की ते करणं जर संवेदनशील विषय आहे, त्यावर राजकारण करू नये आणि केवळ तो इलेक्शनचा मुद्दा असू नये असं RSSचं म्हणणं. RSS आणि भारतीय जनता पक्ष दोघंही साले खोटारडे आहेत, 1 नंबरचे खोटारडे आहेत. मतलबी आहेत एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये यांनी ॲफिडेव्हिट दाखल केलं आहे की आम्ही असणारा जातनिहाय जनगणना करू शकत नाही. ते ॲफिडेव्हिट न विड्रॉ करता लोकांना असणारा भूलतापा द्यायला लागलेत की आमचा जातगणनेंना पाठिंबा आहे. त्याच्यामुळे हे 1 नंबरचे खोटारडे आहेत. ओबीसीनी यांच्यावरती असणारा विश्वास ठेवू नये, आणि यांच्यापासून जेवढं लांब जाता येईल तेवढं 2 हात लांब जावे अशी ओबीसीना विनंती आहे. नितीन गडकरी आज बोलले की जर शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेनलेस स्टीलचा असता तर बहुतेक तो कोसळला नसता. जावई शोध लावलेला दिसतोय.
त्याच्या पलीकडे मी काहीच कॉमेंट करू शकत नाही. सर, जो पुतळा कोसळलेला आहे त्या प्रकरणी अजूनही अटक झालेली नाही आहे. ते पुन्हा RSSशी संबंधित आहे. आणि ज्या पद्धतीने असणारं मुख्यमंत्री असेल आणि एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली. दुसऱ्या बाजूस RSSशी संबंधित असणारे जे मुख्यमंत्री आहेत ते माफीच मागायला तयार नाही आहेत किंवा खेदसुद्धा व्यक्त करायला तयार नाही आहेत. उलट त्यांचं तिसरंच तथ्य काहीतरी बाहेर निघालेलं आहे. तर शिवाजी महाराजांचं राज्य जाऊन बरीच वर्ष झाली तरी जी सळसळ आहे ती अजून संपलेली RSSमधनं मला दिसत नाही आहे. त्याच्यामुळे असं फार कारवाई होईल असं नाही. जनतेने लक्षात घ्यावं की हे सळसळणाऱ्या व्यक्तींना पुन्हा सत्तेवरती बसवायचं का. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली का यावर आता वाद सुरू म्हणूनच तर मी म्हणालो ना की जुनं ज्याला आपल्याला म्हणता येईल की ते आता शिवाजी महाराजांचा नापण असणारं महाराजांना काही वर्ष निघून गेली, काही साल निघून गेले, सेंचुरीज निघून गेले अशी झाली. लोक आता त्यांचं राज्य फक्त ॲप्रिशिएट करतात. हे राज्य ॲप्रिशिएट करण्यापेक्षा आपल्याला डिस्प्लेस कसं केलं हेच त्या ठिकाणी शोधत बसलेले आहेत. आणि म्हणून कोताही राजकारण चाललेलं अशी परिस्थिती आहे. तेव्हा ह्या कोताही राजकारणापासून जे आहे ते OBCने शानं व्हावं असं माझं त्यांना आव्हान आहे. हे काही धर्माचे ठेकेदार नाही आहेत, हे ब्राह्मणशाहीचे ठेकेदार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांचा हा सगळा खटाटोप चाललेला आहे. थँक्यू. सर, विधानसभा निवडणूक लागते, कशी तयारी सुरू आहे, कोणते पक्ष सोबत येण्याची हालचाली सुरू आहे काय? ते आम्ही असं आत्ता जे सोशल इंजिनिअरिंग जे करतो त्याच्यामध्ये एका बाजूला आदिवासी जेवढे समूह आहेत त्या सगळ्यांना एकत्र करतो आहे आणि बऱ्यापैकी यश आले असं आम्ही म्हणू. येत्या 1-2 आठवड्यामध्ये सगळेच आदिवासी एकत्र येऊन इलेक्शन लढतील असं ते जाहीर करतील. दुसऱ्या बाजूस जे आहे ते जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की OBC कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्यामुळे जिल्ह्यातलं असणारं OBC संघटन जे आहे ते आम्ही उभं करतो आणि त्यांच्याबरोबर बसून असणारं इलेक्शन लढण्याचं त्यांचाही मानस आहे आणि आमचाही मानस आहे. त्याच्यामुळे हे एक नव्या सामाजिक युतीतून राजकारण असं असताना आम्ही सुरुवात करतो. सर, बदलापूरची घटना झालेली आहे, मात्र अजूनपर्यंत आरोपी फरार आहे, CCTV गायब आहे, तर आरोपी फरार असून सरकार वाचवतंय का? सरकार पूर्णपणे वाचवते. दुर्दैवाने मी असं म्हणेन की जुन्या पद्धतीचा असणारा नियम BJPच्या कालावधीमध्ये पुन्हा लागतो आहे. तो म्हणजे आरोपी ब्राह्मण आहे म्हणून RSS त्याला पकडू देत नाही का याचा खुलासा RSSनी करा, मोहन भागवतांनी करावा. त्यांनी इश्यूज केले आहेत का एका बाजूला एकनाथ शिंदे म्हणतात आहेत की आम्ही अरेस्ट करणार आणि दुसऱ्या बाजूला RSSचा दबाव आहे का त्यांना पकडू नका म्हणून. याचा खुलासा मोहन भागवतांनी करावा. सर, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरनं अजूनही एकमत नाही आहे. शरद पवार म्हणतात की निवडणुकीनंतर काय आहे ते ज्याच्या संख्याबळ पाहून आपण मुख्यमंत्री करू. ते त्यांचं भांडण ते बघतील, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे त्याच्याशी. किती जागांवर तयारी करते सर? सांगू ना आम्ही आपल्याला. सर, RSSची पलक्कडमध्ये 3 दिवसीय समन्वय बैठक पार पडली. मंदिराचा मुद्दा आता झालेला आहे, मंदिर तयार झालेलं आहे. आता कमंडलनंतर मंडल हातात घेतलं आहे. जातनिहाय जनगणनेबाबत RSSची जी भूमिका आहे की ते करणं जर संवेदनशील विषय आहे त्यावर राजकारण करू नये आणि केवळ तो इलेक्शनचा मुद्दा असू नये असं RSS आणि भारतीय जनता पक्ष दोघंही साले खोटारडे आहेत, 1 नंबरचे खोटारडे आहेत.
मतलबी आहेत एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणणार आहे. सुप्रीम कोर्टामध्ये यांनी ॲफिडेव्हिट दाखल केलं आहे की आम्ही असणारा जातनिहाय जनगणना करू शकत नाही. ते ॲफिडेव्हिट न विड्रॉ करता लोकांना असणारा भूलतापा द्यायला लागलेत की आमचा जातगणनेला पाठिंबा आहे. त्याच्यामुळे हे एक नंबरचे खोटारडे आहेत. ओबीसीनी यांच्यावरती असणारा विश्वास ठेवू नये आणि यांच्यापासून जेवढं लांब जाता येईल तेवढं 2 हात लांब जावे अशी ओबीसीना विनंती आहे. नितीन गडकरी आज बोलले की जर शिवाजी महाराजांचा पुतळा स्टेनलेस स्टीलचा असता तर बहुतेक तो कोसळला नसता. जावई शोध लावलेला दिसतोय. त्याच्या पलीकडे मी काहीच कॉमेंट करू शकत नाही. सर, जो पुतळा कोसळलेला आहे त्या प्रकरणी अजूनही अटक झालेली नाही आहे. ते पुन्हा RSSशी संबंधित आहे. आणि ज्या पद्धतीने असणारं मुख्यमंत्री असेल आणि एक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली. दुसऱ्या बाजूस RSSशी संबंधित असणारे जे मुख्यमंत्री आहेत ते माफीच मागायला तयार नाही आहेत किंवा खेदसुद्धा व्यक्त करायला तयार नाही आहेत. उलट त्यांचं तिसरंच तथ्य काहीतरी बाहेर निघालेलं आहे. तर शिवाजी महाराजांचं राज्य जाऊन बरीच वर्ष झाली तरी जी सळसळ आहे ती अजून संपलेली RSSमधनं मला दिसत नाही आहे. त्याच्यामुळे असं फार कारवाई होईल असं नाही. जनतेने लक्षात घ्यावं की हे सळसळणाऱ्या व्यक्तींना पुन्हा सत्तेवरती बसवायचं का. शिवाजी महाराजांनी सुरत लुटली का यावर आता वाद सुरू म्हणूनच तर मी म्हणालो ना की जुनं ज्याला आपल्याला म्हणता येईल की ते आता शिवाजी महाराजांचं नापण असणारं महाराजांना काही वर्ष निघून गेली, काही साल निघून गेले, सेंचुरीज निघून गेले अशी झाली. लोक आता त्यांचं राज्य फक्त ॲप्रिशिएट करतात. हे राज्य ॲप्रिशिएट करण्यापेक्षा आपल्याला डिस्प्लेस कसं केलं हेच त्या ठिकाणी शोधत बसलेले आहेत. आणि म्हणून कोताही राजकारण चाललेलं अशी परिस्थिती आहे. तेव्हा ह्या कोताही राजकारणापासून जे आहे ते ओबीसीने शानं व्हावं असं माझं त्यांना आव्हान आहे. हे काही धर्माचे ठेकेदार नाही आहेत, हे ब्राह्मणशाहीचे ठेकेदार आहेत आणि त्याच्यासाठी त्यांचा हा सगळा खटाटोप चाललेला आहे. थँक्यू. सर, विधानसभा निवडणूक लागते, कशी तयारी सुरू आहे, कोणते पक्ष सोबत येण्याची हालचाली सुरू आहे काय? ते आम्ही असं आत्ता जे सोशल इंजिनिअरिंग जे करतो त्याच्यामध्ये एका बाजूला आदिवासी जेवढे समूह आहेत त्या सगळ्यांना एकत्र करतो आहे आणि बऱ्यापैकी यश आले असं आम्ही म्हणू. येत्या 1-2 आठवड्यामध्ये सगळेच आदिवासी एकत्र येऊन इलेक्शन लढतील असं ते जाहीर करतील.